आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. याची काहीच गरज नाहीये. काय करायचं? तुझं काम तू कर ना. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ यावी लागते. काय करणार आहे जाणून घेऊन? त्यापेक्षा तुझ्या आयुष्याकडे बघ. किती अडचणी आहेत बघ. बायकोची नोकरी गेली तुझ्या आणि तू काही खास कमवत नाहीयेस. पैसा लागणार ना. सुंदरीला त्रास देऊन अनुच्या मरणाचा बदला घ्यायचा आहे ना तुला. हा, त्यासाठी पैसा लागणारच. कुठून आणशील? तसंही काही खास कमवत नाहीयेस, त्यामुळे घरातली लोक काही तुला मान सन्मान देत नाही. सुंदरीपासून सगळे तुला हाडतूड करतात. एका दगडात दोन पक्षी मारण्याची मी तुला एक आयडिया देते. बघ तुला पटली तर घे. काय आता एवी तेवी तुझ्या बायकोची नोकरी गेलीच आहे, तर तू पैसा कमवण्याचं एक असं वेगळं साधन शोधून काढ, जेणेकरून घरातली लोक तुझ्याकडे सन्मानाने बघतील आणि सगळी लोक तुझ्या टाचे खाली येतील. काय पटतंय का नाही पटत? हे बघ बाळा, मला ना तू खूप आवडतोस. दोन कारणासाठी आवडतोस. पहिलं, अनुवर तुझं असलेलं प्रेम, आणि दुसरं म्हणजे सुंदरीचा तू करत असलेला पराकोटीचा तिरस्कार भयंकर आवडतो. मला ना अशी तुझ्यासारखी जिद्दीनं पेटून उठणारी माणसं आवडतात रे. काहीतरी करू बघतात आयुष्यात. तू पण करू बघतोयस. तुला आतापर्यंत मी जी जी कामं दिली आहे ती छान पार पडलीस तू. जाणार तू पुढे जाणार. तुला सांगते मी, तुला इतकं श्रीमंत करीन, इतकं श्रीमंत करीन की ती सुंदरी तुझ्या पायाशी येईल नाक घासत. तुझी गेलेली पद प्रतिष्ठा मी देईन तुला. त्यामुळे माझ्याविषयी जाणून घेण्याची काही गरज नाहीये. तू जाऊ शकतोस. माई, हा आदित्य मला जास्त शहाणा वाटतो. सॉरी साधनाताई, जरा उशीरच झाला हो. अहो नाही, ठीक आहे. काय झालंय साधनाताई? हा एवढ्या टेन्शन मध्ये का दिसताय? बरं, आपण एक काम करूया, चला घरी जाऊया. नाही नाही, तुमच्या घरी नको. तुमच्या घरी जरा अवघडल्यासारखं होईल मला. हा मग झालंय तरी काय? धनंजय ठीक आहेत ना? हो, धनंजय ठीक आहेत. थोडे गोळ्यांच्या गुंगीत असतात, पण बरेच बरे आहेत आता. होईल हो सगळं पहिल्यासारखं. अहो देवाचीच कृपा आहे आपल्यावर. देवाची कृपा नाही मंगलताई, सुंदरीची कृपा. इतकी कशी चांगली माणसं आहात हो तुम्ही. कसं इतकं चांगलं वागायला जमतं तुम्हाला? सुंदरीशी मी इतकं वाईट वागले, प्रसंगी तिच्यावर अविश्वास दाखवला, तरी सुद्धा तिनं मनात काहीही ठेवलं नाही आणि धनंजयची मदत केली. तुम्हाला पण मी बऱ्याचदा वाईट साईड बोलले, पण तुम्ही सुद्धा. अहो आमच्याकडून सुद्धा तुमचा कितीतरी वेळा अपमान झालाय हो, पण तरी सुद्धा तुम्ही मनात काही सुद्धा ठेवलं नाही. आणि खरं सांगू का, आपण एवढ्या समंजसपणाने वागतो की नाही, म्हणूनच आपल्यातलं नातं जरी बांधलं गेलं नसलं ना, तरी आपलं नातं घट्ट आहे. आणि साधनाताई, आपण असंच एकमेकांना समजून घेत जाऊ. आणि बघा ना, धनंजयच्या जीवावर बेतलं, पण त्यावेळेस सुद्धा तुम्ही किती खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिला. तो मी कसली खंबीर हो. धनंजयच्या पाठीशी खंबीरपणानं तर सुंदरी उभी राहिली. म्हणून तर आज धनंजय. नका काळजी करू. हे बघा, संकट टळले. आता धनंजय सुखरूप आहेत ना? हो मंगलताई, मला तुमच्याशी जरा धनंजय आणि सुंदरी बद्दल बोलायचंय.
बघा ना त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. आता त्यांचं लग्न व्हायला हवं. आपण काहीतरी मार्ग काढू ना मंगलताई. आपण सगळे मिळून हवं तर सावीची समजूत काढू. पण आता त्या दोघांनी एकत्र यायला हवं. खरं बोलताय तुम्ही साधनाताई. अहो माझ्या मनात पण हेच आहे ना. आता थोडं अवघड वाटतंय. मी सरूशी बोलून बघते. मंगलताई आणखीन एक विचारू? विचारा ना. म्हणजे आता सुंदरीने जो काही राजीनामा दिलाय, आता तुम्हाला तो सरकारी बंगला सोडायला लागेल ना. मग कुठे राहायला जाणार आहात तुम्ही? काही ठरवलंय? कसला विचार करताय? खरं तर मी काहीच ठरवलेलं नाहीये. पण बघा ना एवढं सगळं घडतंय म्हणजे सरूनी नक्कीच काहीतरी विचार केला असेल. बघूया काय होतंय ते. मंगलताई पण मी माझ्याकडून तुम्हाला सांगते, आमचं घर तुमचंच घर आहे. तुम्ही कधीही हक्कानं तिथे राहायला येऊ शकता. माफ कर बाप्पा, तुला पाण्यामध्ये कुडकुडत ठेवलं रे. पण तुझ्याच कृपेमुळे माझी सरू आणि धनंजय सुखरूप घरी परत आले. अशीच कृपा आमच्यावर असू दे. माझ्या सरूने जो निर्णय घेतलाय त्यामुळे तिचं पद जरी गेलं असलं ना तरी सुद्धा त्यातून सुद्धा काहीतरी चांगलंच घडू दे. बाप्पा माझ्या कुटुंबावरती अशी तुझी कृपा छाया असू दे, असा तुझा आशीर्वाद असू दे. खास करून माझ्या सरूवर, तिच्यावर तुझी कृपा दृष्टी असू दे. बस हीच तुझ्या चरणी प्रार्थना करते. गणपती बाप्पा मोरया. मंगल, काय मम्मी? काय ग तू आज दुपारी कुठे गेलतीस? साधनाताईंचा दुपारी फोन आला होता. आवाज लयच खोल गेल्यासारखा वाटत होता हो. म्हटलं या घरी बसून बोलूया आपण, नाहीतर मीच येते तिकडं. म्हणजे कसं धनंजयला पण भेटेल आणि तुमच्याशी बोलणं पण होईल. तर म्हटलं नको, आपण बाहेरच भेटूया. बर मग काय म्हणत होत्या त्या? काय बोलणार हो बिचाऱ्या, अगदी रडवेल्या झाल्या होत्या. किती बोलायचा प्रयत्न केला पण शांतच उभ्या होत्या. शेवटी मीच आपला इकडचा तिकडचा विषय काढला.